कुठली योजना दिली नाही, काही नाही. आणि आता यांना एकदम आदिवासीचं आरक्षण दिसतं, म्हणजे खोटा प्रचार केला त्यांनी. आता हेच केसी पाडवी, ज्यांचा मुलगा आता उभा होता, या केसी पाडवीच्या त्या धडगावमध्ये बिचाऱ्या लोकांच्या घरांमध्ये वीज नाही, पाणी नाही, रस्ता नाही. ते बघता ना, पेशंट कोणी आजारी पडलं, बाईची डिलिव्हरी असेल, ते झोळी बनवून घेऊन जातात. कोणाच्या मतदारसंघ येतो? आपला थोडी होता, त्यांच्याच होता. मग त्यांना जर आदिवासीची एवढी पडलेली आहे, तर पहिले त्या आदिवासींसाठी काय केलं पाहिजे होतं? काहीच केलं नाही. आणि आता खोटं नाटक सांगून त्यांच्या पोरगा मुंबईला राहायचा, कधी आदिवासी कसा राहतो त्याने कधी पाहिलेलं पण नाही, त्याला घेऊन आले आणि त्याला निवडून आणण्यासाठी आपल्या आदिवासी पोरांना उल्लू बनवलं की तुमचं आरक्षण चाललं जाईल, आरक्षण चाललं जाईल, आणि खोटं बोलून मतं मागून घेतले. त्याला जर एवढं होतं आदिवासींसाठी, तर इथे राहायला पाहिजे होतं. त्याच्या आता तुमच्या गावांमध्ये जसं आम्ही रस्ते करून देतो,